नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा आपलं बेस्ट कुकिंग चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण चॉकलेट लावा केक कसा घरीच बनवणार आहे ते दाखवणार आहे। तर मार्केटमध्ये मिळणारा डॉमिनोजचा असो या इतर कंपन्यांचा चॉकलेट लावा केक हा भरपूर महाग मिळतो। मी कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये आपल्याला बनवून दाखवणार आहे। तर मैत्रिणी आपण सुरुवात करू। सर्वात प्रथम गॅस चालू करून गॅसवर कढई एक अशी पसरट कढई ठेवूया। त्याच्यामध्ये हे मीठ बेकिंगसाठी आपल्याला याचं व्यवस्थित पसरून घ्यायचंय आणि गरम करण्यासाठी 10-1 मिनिट ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण बाकीची प्रोसिजर करूया। चॉकलेट लावा केक बनवण्यासाठी चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट पाहिजे। चार होतील पप्पांना आपले। ह्याच्यामध्ये दूध साधारणतः 1 वाटी मोठी, त्याची कन्सिस्टन्सी ही अशी पाहून म्हणजे पूर्ण त्याचे बिस्किट वितळले गेले पाहिजे। या पद्धतीने त्याचं फेटून घ्यायचे। थिकनेस पण आला पाहिजे, जास्त असं पातळही नाही पाहिजे। आमच्या दादाला जास्त चॉकलेटी आवडतं, त्याच्यामुळे आपण 1 टेबलस्पून कोको पावडर ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये। आणि ही तुम्हाला कोणाला वाटलं तरच टाकायचे, ऑप्शनल आहे, म्हणजे तसं काही हे नाही आहे। आमच्या दादाला जास्त चॉकलेटी आवडतं म्हणून मी 1 स्पून टाकते त्याच्यामध्ये। आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्ध्याला थोडीशी कमी आहे, पुन्हा मिक्स करून घ्यायचे। व्हॅनिला एसेन्स चांगली टेस्ट येण्यासाठी 2 ते 3 थेंब ॲड करायचे। आता हे बॅटर कपमध्ये भरण्यासाठी तयार आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे कप केक बनवायचे असल्यामुळे त्याच्यामध्ये फुलपात्रे घेतलेले आहेत 2। आता त्याच्यामध्ये बॅटर टाकायचे आणि कॅडबरी। मी इथे डेअरी मिल्कची कॅडबरी घेतलेली आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारची मिल्कची जी आवडेल ती कॅडबरी आपण टाकू शकता, तुमच्या पसंतीने ऑप्शनल आहे। आपण 2-2चे हे टाकत आहे, थोडी जास्तही टाकली तरी चालेल, कारण की आपण घरगुती बनवत आहे ना। त्याच्यावरती पुन्हा आपण केलेलं आहे ते केकचं बॅटर। हे पूर्ण फुलपात्रांमध्ये भरल्यानंतर आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं, कारण की त्याच्यामध्ये एअर्स बबल वगैरे असतील तर ते निघून जाते। आणि हा अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये होणारा केक आहे। तर चला बघूया आपण होण्यासाठी आता हे फुलपात्र ह्याच्यामध्ये सेट करूया। अगदी 3-4 बसून जातात आरामामध्ये।
आता 10 मिनिटाचा टाईम लावून आपण हा बेक करण्यासाठी ठेवायचा. पण गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्यायची. 10 मिनिटानंतर आपला केक तयार होणार आहे. आणि हो चला, माझा हा केक आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. चला तर मैत्रिणींनो, 10 मिनिटं झालेली. आपला चॉकलेट लावा केक कसा तयार झाला आपल्याला पाहूया. वाव, मस्त झालेला आहे हे पहा. चला तर आपण आता गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड होऊ द्या. चला मैत्रिणींनो, आपण केक कसा झाला पाहूया. वाव, हे पहा आतमध्ये पूर्ण चॉकलेट दिसत आहे. आणि हे पण पहा केकमध्ये पूर्ण लावा चॉकलेट केक. तुम्ही असा केक बनवून नक्की ट्राय करा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.